ना रोक सकेगी तुझको कोई, गर तू हिम्मत कर लेगी, हर मंजिल मिल जाएगी, जब तू निडर हो चल देगी, सफ़र शुरू कर तू अपना, हर डर पर जीत पाएगी, मुश्किलें बेशक आएंगी, पर देख तेरे साहस खुद राहों से हट जाएगी. नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज महिला दिन आहे आणि सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे सगळ्यांना. तर हा व्हिडिओ अगोदरचा आहे, कारण शाळेमध्ये एक दिवस अगोदर 2-3 दिवस अगोदरच हे आहे सेलिब्रेशन आहे महिला दिनाचं ते केलेलं. तर टीचरांनी प्रत्येकाला वेशभूषा दिलेली होती. आपापल्या परीने भरपूर प्रयत्न केले. वेशभूषा जशी दिली होती सगळ्यांनी व्यवस्थित करून आल्या. आणि खरं तर हे दाखवण्याची गरज नाही, कारण प्रत्येक क्षेत्रात स्त्री ही कमी नाही आहे. प्रत्येक क्षेत्रात तिचा पुढाकार आहे. पहिले कसं होतं, चूल आणि मूल ह्या दोघांमध्येच अडकून एका स्त्री राहायची. आता ती दोन्ही परिवारांचं, दोन्ही कुटुंबांचं सगळं बघून ती प्रत्येक क्षेत्रात परफेक्ट आहे. आणि जसं की मुलांना बघणं असू दे, प्रत्येक गोष्टी, एका बाळाला जन्म देणं, त्या जो त्रास असतो तो सहन करणं एका स्त्रीतच असतं तेवढं सामर्थ्य, की ते एवढं सगळं हँडल करू शकते सगळ्या गोष्टी. आणि जगत असते, कधी आपल्या मुलांसाठी, कधी आई वडिलांसाठी, कधी भाऊ बहिणींसाठी, सगळ्यांसाठी ती काही ना काही त्याग करत असते. तर एका स्त्रीतच हे सामर्थ्य असतं की हे सगळं ती करू शकते. आता तुम्ही म्हणाल की ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल आहेत, आता करतात स्त्री, भरपूर गोष्टी आहेत, फ्रीडम आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण कुठेतरी काही असे हे असतात, काही कुटुंब किंवा काही जागेवर असं आहे की आत्ताही स्त्रियांवर अत्याचार होतो, अन्याय होतो. तिला स्वतःचं असं मत नाही आहे, तिला काही करायचं आहे, तिच्या मनात इच्छा आहे, तर त्या होत नाही. ठिकाणी करू शकत नाही. भ्रूण हत्या केली जाते किंवा भरपूर घरांमध्ये स्त्रियांचा छळ केला जातो. तुम्हाला म्हणजे तिला मुलीत झाल्या, मुलगा झाला नाही, आणि प्रत्येक गोष्टीवर तिला प्रताडित करणं, छोट्या छोट्या गोष्टींवरून हिणवणं, ह्या सगळ्या गोष्टी आत्ताही होतात. हे फक्त समाजाच्या पुढे येत नाही काही गोष्टी, पण आत्ताही त्या गोष्टी होतात. आता तुम्ही बघितलं असेल, शाळेत अशाच प्रकारे या सगळ्या गोष्टी राबवल्यात. तर आई पाहिजे तुम्हाला बायको पाहिजे, परत सगळ्यांना असं व्यवस्थित हे दिलेलं, प्रत्येकाला बहीण पाहिजे, सून पाहिजे, मैत्रीण पाहिजे. मग मुलगी का नको? मुलींनाही तुम्ही तेवढंच प्रेम द्या, सगळ्या गोष्टी तिला द्या, ती प्रत्येक गोष्ट तुमची मुलाप्रमाणे पार पडेल. मग मुलगीच का नको? मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, सेव्ह द गर्ल, असे हे चार्ट वगैरे मुलांना दिले होते. ह्या गोष्टी आपण करतो आणि शाळेत ह्या गोष्टी राबवल्या जातात. आतापासून जर तुम्ही तुमच्या मुलांना शिकवलं आणि मुलगा आणि मुलगी याच्यात काहीच फरक केला नाही ना, तर खरंच तर ह्या गोष्टी कुठेतरी कमी होतील. आपणच हे सगळं पुढाकार घेतलं पाहिजे. जेव्हा घरात एका लेडीजला जेव्हा मुलगा आणि मुलगी दोन्ही असतात ना, तर खरं तर आपण लेडीजच असतो. आपण काय करतो माहिती आहे का, तू मुलगी आहे, तू हे करायला नको, तू मुलगा आहे, तू हे करू नको, आपण असं करत असतो. कधीतरी मुलालाही किचनमधले थोडेफार काम आपण सांगितले पाहिजे. कधीतरी आपण मुलीला त्या सगळ्या गोष्टी करू दिल्या पाहिजे जे मुलं करतात. मुलगी आणि मुलगा याच्यामध्ये अंतर करणारे सगळ्यात पहिले आपणच असतो. कुटुंबातून, एका छोट्याशा कुटुंबातूनच ही सुरुवात होते. तू मुलगी आहे, तू हे करायचं नाही, हे असं राहायचं नाही, तू जीन्स घालायचं नाही, तू हे घालायचं नाही, हे सांगणं आणि हे करणं, मला तर मनाने असं वाटत नाही हे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शुभा झाला, ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला, ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. तर पुरुषांनीही सगळ्या गोष्टी म्हणजे घरात तशा करायला नको. खरं तर सगळ्या गोष्टी जर तुम्ही हँडल केल्या, भरपूर केल्या, म्हणजे जसं आपण हे करतो ना, एका मुलाला जेवढं आपण शिकवतो तसंच मुलीलाही शिकवलं, तर मुली दोन्ही कुळाचं नाव घेऊन चालते. मुलगा तरी एकच घराण्यातला नाव पुढे नेतो, पण मुलगी दोन्ही कुटुंबाचं हे करते. इंग्लिश स्कूलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी राबवण्यात आल्या. त्यांनी खूप छान असं सेलिब्रेशन केलं. तुम्ही बघू शकता, डेकोरेशनही किती छान केलेलं, आणि प्रत्येकाला चांगल्या अशा ज्यांच्या परीने जे होतील ते वेशभूषा करायला सांगितल्या. कोणी जिजाऊ झालं, कोणी पोलीस झालं, तर कोणी वकील झालं, कोणी सिस्टर झालं, कोणी डॉक्टर झालं. प्रत्येकाला वेगवेगळी वेशभूषा होती. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आपण करून करून शिकत असतो. जसं की आपण प्रत्येक गोष्टी आपण लेडीजला पुढाकार देण्याचा प्रयत्न करायचा. घरात जर तुमची बायको किंवा बहीण असेल, तिला कशाच तरी आवड असेल, तर ती आवड तिची कुठेतरी मुलांमध्ये, तुमच्या परिवारामध्ये हे जाते, नाहीशी होऊन जाते, ते होऊ देऊ नका.
तुम्ही म्हणजे पुरुषांना सांगेल मी, तुम्ही तुमच्या बायकोची, बहिणीची, तुमच्या मुलीची इच्छा तुम्हीही समजून घ्या. तुम्ही समजून घ्याल तर या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील आणि तिलाही जगण्याचं थोडंसं हे इच्छा निर्माण होईल. कारण प्रत्येक घरात असं नसतं, फ्रीडम नसतं. प्रत्येक घरात एका लेडीजला फक्त काम करण्यासाठी व मुलं हे सगळे हेच बघण्यासाठीच आणलेलं जातं, असं तर होऊ नये. सगळ्याला तिलाही जीवन आहे, तिलाही जगण्याचा हक्क आहे. तिलाही जगू द्या. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, हेच मी म्हणेल. आणि हे सगळं कार्यक्रम छानपैकी झालं आणि सगळ्या टीचरचं मी खूप आभारी आहे की तुम्ही छानपैकी असे कार्यक्रम ठेवलं. त्याच्यानंतर थोडंसं अल्पोहार हे ठेवलेलं मुलांसाठी, नाश्ता वगैरे. खूप छान झालं कार्यक्रम. तुमची खूप मनापासून आभारी आहे. आणि हा व्हिडिओ जे बघताय, पहिल्यांदा बघताय, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण परत भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.